हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज काम तो कुछ नहीं है, लेकिन ब्लॉग बनाना हमारा काम है। आणि या झाकून तुला मी ब्लॉग काढतो नाही, लक्ष होतं कुठे? अबे भाई, फोन पे बाद में बात कर, पहिले मेरे से बात। आपली गाडी चालली होती आता गावा, फक्त गाडीच चालली होती, मी नाही चाललो होतो। आणि आपली गाडी घेऊन चाललो होती ते बी मामा। आणि गाडीच्या टायरामध्ये हवा कम होती, म्हटलं चला आता पहिले उठून हवा मारून घेऊन येऊ। आणि हवा मारणार म्हटलं आपलं गज्जू भाऊचं गॅरेज कधी काम आहे। आणि इथं आलो तर माझे मोठे बाबा आणि काका हे व्हिडिओ पाहत होते बा मायले। यहाँ पर आते डायरेक्ट मैंने अपने हाथ से टायर में हवा भर दी। आणि माझे मोठे बाबा या बुढ़ालेटी जबरदस्ती अंडर आते, काउन काउन की फक्त वीडियो काढायसाठी। और साला मेरे दिमाग पे भी कचरा भर के रखा है, क्योंकि हवा कम थी पिछले टायर में और मैंने हवा मार दी अगले टायर में। दिमाग ची तो कमी नहीं हो आपले तो। अगर किसको भाड़े से दिमाग लगता होगा तो मेरे पास आ जाए, क्योंकि मेरा दिमाग खाली। आणि इकडे आलोस तर म्हटलं गाडीले काही ना काही पाजून द्यायला पुरते। चाल म्हटलं बा तुला लस्सी पाजतो आता मस्त। मग आपल्या परीले घेऊन आलो इकडे किराणा दुकानावर। हे पाय माझ्या 5 रुपयाची कांटीनी घेतलाय आणि तुला 60 रुपयाची लस्सी पाजू राहिलो मी। और साला लॉक भी जल्दी लागता नाही बे, मन करते तोडून फोडून दुसरं बसून टाका। यांना देऊन दिलं बा आता लस्सी पैसे, इमलची पुडी घेतली आणि मनसान की इमलची पुडी तू खाता, मी नाही खातो बा, हे मामासाठी आहे फक्त। अपने लिए सिर्फ यही माल काफी है, छोटे बच्चे के 2 रुपए में खुश हो जाते अपन। घरी आलो तो मामा निकलती भी, उनको बोला ये लो मेरे अमानत में आपके हवाले कर रहा हूँ, सिर्फ सही सलामत लाना उसको घर पर, चांगली ठेव जाओ ते गाड़ी, माँ जुआ तीजा मंदी। और जहाँ पर गाड़ी का पेट्रोल खत्म हो, मेरे को बिंदास फोन नहीं लगाने का, ये 10 वाली विमल खाने का और उसमें 60 का पेट्रोल डालने का। आणि गाडी दिली मामाने, आता जायचं आपल्याला कुटार भरायला। एवढी काही अमीर नाही हो आपण, बंदे बेकार चोटच आहे। डॉन आलता मला घरी बोलावले, चालना म्हणे किती टाइम लावतो म्हणे घरी, म्हटलं चालना बे। आणि हे कुटार टाकना आपल्याला त्या शेड मध्ये, ये लाया भी हमने और अंदर भी भरेंगे हमी। और भरायला सुरुवात करायच्या पहिले आम्ही अंदरचं कुटार दाबून घेतलं, कारण की आपलं भी बसलं पाहिजे तरी। आणि भरायच्या पहिले मस्त सोय करणं लावली बाबली, क्योंकि तुमको तो पता है फोकट का तो हम कुछ नहीं छोड़ते, और ये भी नहीं छोड़ता। हॅट पलक झपकते कुटार गायब, अरे लय बेकार आहे आपण कुटार भरायला माणसं। आणि कुटार भरणं झालाच तर हा गडी म्हणते तू फक्त आता माझ्या घरीच चाल। आणि घरी कोण आणलं माहिती आहे का, फक्त वासरी पासाठी। आणि या वासरीला सोडून मला फक्त त्या कुत्रा जीव भिवून राहिला, काऊन की लय बेकार आहे कुत्रा। मग त्याला म्हटलं मग अर्ध्या मधाला सोडून दे, काऊन की ते कुत्रगट डसला तर 14 इंजेक्शन लगाने पडेंगे, और इधर एक इंजेक्शन लेने के लिए फट्टे अपने 14 कोण लगाएगा। मग घरी येता बरोबर डायरेक्ट एडिटिंगला बसलो ना, हा म्हणते आता मला तू एडिटिंग पाहू दे कशी करतो तू। अरे बाबू, जे गाव करते आपण करत नाही, जे आपण करतो ते गावाला जमत नाही। मग बोलता बोलता थोडी एडिटिंग खतम केली ना, आता जायला लागते दुकानात, आले दुधाची पण आणून द्या। याले म्हटलं तू एडिटिंग शिकायची आता, म्हटलं चाल मग आता माझ्यासोबत। आणि लंगडून गाऊन राहिलं बे एवढं, बाबांना हाणला वाटते काय नाही रिकाम काम केलेस तू ना। यावर म्हटलं फटकन आपल्याला दुधाची पण द्या, घाई आहे मेरे को। बाकीचे गिरेक लावू दिला, आपलाच नंबर लावला पहिले। काय दिवस आले सायचे माझ्या दादा वाली दुधाची पन्नी न्यायला लागली। आणि इकडे चौक में आया तो देखो मेरे को क्या मिल गया, हा आहे माझ्या मोठे बाबाचा पोरगा, आणि हा दुनियातला 8वा आजोबा। आणि त्याला मी 8वा आजोबा काऊन म्हटलं हे त्यालाच माहिती। बॉडी गार्डाची तर कमी नाही ना आपल्या जो, साला मले कोणी मारायला आला तर हे तर पहिले पाहून जाते, एखादा पाय तुटेल आणि एखादा डोकं फुटेल। आणि हे असे नमुने फक्त तुम्हाला खोलखेड मध्येच भेटतील। आणि घरी येता बरोबर आले दुधाची पन्नी देऊन दिली, मस्त फ्रेश पैकी अंग धुवून घेतला। आणि एडिटिंग झाल्यावर माहित पडलं की आपलं जेवण बी राहिलं। चला म्हटलं मग जेवण मारून घ्यायला पुरते। आणि एडिटिंगच्या नादामध्ये मला 2 वाजल्यात जेवण करायला। आणि इकडे मला आई शिवाय जुरली, एवढ्या लेट जेवण करतात, हालत पाय मध्ये कशी होत चालली ती। मग 60 वाट पैकी मस्त जेवण करून घेतलं। आणि जेवण होता बरोबर मला आलता रोशनचा फोन, म्हटलं चला आता रोशनला भेटून द्या घरी जाऊ। और एक खलनायक तो यावर सोपे पर सो रहा, काही नाही म्हणे असं टाइमपास साठी बोलवलं म्हणे। अबे तुझ्यासाठी मी इकडे हा घरचा चहा सोडून आलतो, और तुमको तो पता है चाय तो पहिले चाहिए अपन को। साले संध्याकाळचे 5 कधी वाजले काही माहित बी नाही पडलं बा, आता वासरे दूध पाजा लागते। आणि कॅनेट टाकेली माझी एवढा जीव भेटे की सांगून सांडलं गिंडलं तर काय करसा। इकडे तर मस्त काकू येऊन बसेल होती, माझी काकू मला म्हणते तुला व्हिडिओ काढायशिवाय दुसरा धंदा आहे की, म्हटलं हेच काम आहे माझं। इकडे मस्त या वासरीला पोटभर दूध पाजून दिला होता, आणि टकली फक्त मलाच पाहत होती। अरे बा तुझं दूध बंद झालं ना, तू खायचं काम कर फक्त आता, गँग मेंबर लायत बा आपल्या जोड बी। संध्याकाळी वापस रोशनचा फोन आला, लवकर मला वावरात घ्यायला म्हणे। आणि गाडीची चाबी आबाजून घेणं होती, आणि आबाचा संड झोपेल होतं बाटी घरात। आबा मोबाईल बाद बंदी बा, पहिले गाडीची चाबी द्या, काऊन की रोशन पैदल येऊ राहिला एकटा, आणि पैदल जास्त दूरून नाही वावरतून येऊ राहिला फक्त। आणि हे गाडी नाही लागते बा आपल्याला आता, 2 दिवस झाले फक्त शाईनच आपल्या हातात। और साला इस गाड़ी को चलाते तो इसका हैंडल ऐसे हिलने लगा की जैसे की कुत्ते के पीछे की पूछ हिल रही हो। नाटी आला म्हटलं हे घे बे तुझ्या मड्ड, हे आपल्या ज्यांनी जमत, मी फक्त मागे बसाच काम करतो आता। कहा से ऐसी गाड़ी उठा के लाते ये भी, हा म्हणते मैं गाडी तुलनी जमत। अबे मले जमत नाही तर मग काय फायदा, जाऊ दे चाल चुपचाप आता घरी। आणि घरी आल्यावर मला यार आठवण आली, अपने सेनापति और जासूस वापर बांध के रखे, आणि आपण गेल्याशिवाय ते घरी नाही येतील। मग डायरेक्ट येले अटी घ्यायला चालू, चलो बे सब बाजू हट जाओ, हमारे सेनापति पधार रहे हैं। आणि घरी आल्यावर येले पाजणं होतं पाणी, मग काढलं टाकीतलं पाणी। साला दिनभर कितना काम रहता बे मेरे पीछे। और ये बोल रही थी मेरे को ये पानी नहीं, मेरे को मिनरल वाटर चाहिए। अब माय मिनरल वाटर तर माझ्या बाबानं बी पेल नाही, तुले कुकून आणू दे, जाऊ दे ते तर नाही पेत, पण तू तर पिऊन घे आता। आणि हिंडे फिरत बरोबर रातच्या टाइम 9 वाजले, म्हटलं चला आता जेवण करून घ्याल पुरती एडिटिंग बी करायला नाही म्हणत होती, लवकरच फक्त घरी 1-2 वाजे एडिटिंग करता, अशी कोणती एडिटिंग असते म्हणते तू, एडिटिंगच्या नादात पागल आहे बाबू। मस्त आता सटवट जेवण झालं, चला म्हटलं मग आजचा ब्लॉग एडिट करू आता। चला मग आजच्या एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये। आपलं चॅनल सबस्क्राईब मार जातात लोक, बाय बाय।